स्नेहल स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भानं हा व्हिडिओ बनवतो आहे. एक लक्षात घ्यायचं आहे की पवित्र पोर्टलची जी भरती चालू आहे आणि आपल्याला माहिती आहे की जाहिराती ज्या आहेत त्या जाहिराती अजून आलेल्या नाही आहेत आणि जाहिराती का आलेल्या नाही आहेत याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला देतो आहे. वेगवेगळ्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला आम्ही वारंवार मंत्रालयात भेट दिलो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं असं सांगणारे खूप लोक आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहेत. परंतु प्रत्यक्ष आपण स्वतःही आपल्या विवेक बुद्धीचा वापर जर आपण केला तर त्यात नेमका शासन प्रशासन आपल्यासोबत खेळ खेळतोय काय हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. तुम्ही त्याच्यावरती विचार करा. म्हणजे भूमिका तुम्हाला शासनाची प्रशासनाची जी व्हायला पाहिजे किंवा राहायला पाहिजे ती भूमिका आपल्याला पाहायला मिळत नाही. डेटच्या संदर्भात 15 तारीख जी आहे, आजची शेवटची डेट ही आस्थापनांना दिलेली आहे. आणि ही आस्थापनांना डेट कशाची दिलेली आहे तर आस्थापनांना जे काही जाहिराती अपलोड करायच्या आहेत त्या जाहिराती अपलोड करण्याच्या संदर्भात दिलेल्या आहेत. परंतु जाहिराती अपलोड जे करत आहेत तर त्याचा जो ग्राफ जो आहे किंवा त्याचा जो टक्का आहे तो अत्यंत कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप कमी जाहिराती आपल्याला त्या ठिकाणी आलेल्या आहेत. मग स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या नफा मनपा असतो किंवा इतर ज्या खाजगीच्या जाहिराती असतात, खूप कमी जाहिराती आल्या. आपण ज्या वेळेला इतर युट्यूबच्या माध्यमातून आपण ज्या काही माहिती बघत आहोत किंवा शासनाच्या माध्यमातून माहिती बघत आहोत, आपल्याला असं वाटायला पाहिजे की आपण असं वाटून घेतो आहे की 9 ते 10 हजार तरी जागा यायला पाहिजे. परंतु त्याच्या अर्ध्याही जागा आपल्याला या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळत नाही. आणि सत्यजित तांबेंच्या माध्यमातून एक पत्र त्या शासनाला पाठवलेलं आहे की जी मुदत आहे ती मुदतवाढ मिळायला पाहिजे. आणि ही जी मुदतवाढ आहे ही मुदतवाढ मिळेलही, परंतु आधीच 15 दिवसांनी मुदतवाढ वाढवण्यात आलेली आहे. मग जाहिराती का दिल्या जात नाही तर जाहिराती 2 गोष्टींमुळे दिल्या जात नाहीये. एक तर संच मान्यता क्लिअर नसेल, नाहीतर रोस्टर क्लिअर नसेल. मग संच मान्यता आणि रोस्टर क्लिअर जर नसेल तर मग शासनाची भूमिका असायला पाहिजे की प्रशासनातील जे लोक काम करणारे आहेत, जे संच मान्यता करतात किंवा रोस्टर क्लिअर करतात, मग त्यांना ताकीद देणं काम आहे. आयुक्ताने एक पत्र मधल्या काळामध्ये काढलेलं होतं, म्हणजे मागच्या महिन्यात काढलेलं होतं की ताकीद दिली होती की तुम्हाला 30 तारखेपर्यंत सर्व जाहिराती देणं अपेक्षित आहे. मग त्यानंतर शिथिल झालेली भूमिका आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे या भरतीला जाणीवपूर्वक लांबवण्याचा प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि विद्यार्थ्यांची वय वाढून चाललेलं आहे. कोण्या विद्यार्थ्यांचा लग्नाचा विषय असेल, कोण्या विद्यार्थ्यांचा नोकरीचा विषय असेल, कोण्या विद्यार्थ्याचा वयाचा विषय असेल, असे विविध विषय आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण ही जी भरती जर त्या वेळेत पूर्ण होत नसेल तर त्या भरतीला काही अर्थ नाही. 2-2 वर्ष जर प्रत्येक वेळेला 2 वर्ष लागलेले आहेत, म्हणजे 2017ची भरतीला 19ला झालेली आहे, ते 21ची भरती 22ला झालेली आहे. आणि ही सुद्धा भरती रिझल्ट लागून किती दिवस झालेले आहे, आता आस्थापनांना जाहिराती संदर्भात वेळ देऊन किती दिवस झालेला आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. दुसरी एक बाब अशी की म्हणजे शासन आपल्याला कायमस्वरूपी सांगताय की आम्ही ज्या जाहिराती ज्या आहेत त्या जाहिराती कधीपर्यंत देणार होते तर किंवा पद कोणती रिक्त पकडणार होते तर ही मे महिन्यामधले पद पकडणार होते. आता जून महिना चालू आहे आणि त्यातही अजून यांचा जे केंद्र प्रमुख आहे, केंद्र प्रमुखाचा तिढा मात्र यांचा सुटलेला नाही. कारण केंद्र प्रमुख मध्ये गडबाजी सुरू आहे. केंद्र प्रमुखाचा रिझल्ट लागलेला आहे, त्यातही गडबाजी सुरू आहे. गडबाजी कशी तर जे केंद्र प्रमुखाचा रिझल्ट लागलेला आहे त्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या अधीन राहून ती भरती करण्यात आलेली आहे. कारण विद्यार्थ्यांचा विचार करून सुप्रीम कोर्टाने सांगितलं की भरतीला स्थगिती न देता ही भरती प्रक्रिया सुरू राहू द्या. मग कोणाच्या अधीन राहून? सुप्रीम कोर्टाच्या, आमच्या अधीन राहून ही प्रक्रिया चालू द्या. आणि त्यातही आता ज्यांना गुण कमी आहेत त्या परीक्षेमध्ये केंद्र प्रमुखाच्या, ते सुद्धा आता गडबाजी करत आहेत की सीटीटी वाल्यांना प्राधान्य न देता इतरांना प्राधान्य देण्यात यावं, ज्यांना गुणानुक्रमाने लावण्यात यावं. अशा विविध बातम्या आपल्याला धाराशिव असेल, नागपूर असेल, अशा विविध बातम्या आपल्याला सुद्धा पाहायला मिळतात. म्हणजे आपला उद्देश काय आहे की हे जर 2400 शिक्षक केंद्र म्हणजे केंद्र प्रमुख जर जॉईनिंग मिळाले तर त्याच जागा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना येईल. आश्रम शाळेच्या संदर्भातही तसंच आहे. म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंट किंवा विभागाच्या माध्यमातून जागा येणार आहे असे आम्ही जेव्हा सांगतो आहे, पण शासन मात्र त्याच्यावरती स्वतःची स्पष्ट भूमिका करताना दिसत नाही. आणि अधिकारी किंवा प्रशासनातील जी कामं आहेत, काम करणारी जी व्यक्ती आहेत त्यांच्यावरही प्रेशर देताना दिसत नाहीये. कारण ही भरती पुन्हा 2 ते 3 महिने लांबू शकते इथून. आणि ज्या विद्यार्थ्यांना आम्ही सांगितलेलं होतं की ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला जॉईनिंग मिळेल, तुम्हाला नवीन सत्रामध्ये तुम्हाला शाळेवरती रुजू होताना येणार आहे, परंतु अजूनपर्यंत तसं काही दिसत नाही. कारण जाहिरातीच अपलोड होत नाहीये, जाहिरातीच त्या ठिकाणी येत नाही आहे. आणि त्यात विद्यार्थ्यांचा कट ऑफ आम्ही जेव्हा सांगतो आहे की 2 ज्या काही भरत्या झालेल्या आहेत किंवा 2 जे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थी रुजू झालेले आहेत तर त्यांचा जो कट ऑफ आपण जर बघितला तर त्यांच्या कट ऑफ पाहून आपण जर त्यांना सांगतोय की एसटीचा कट ऑफ किती येणार आहे, पेसाचा कट ऑफ किती येणार आहे, ओबीसी एनटीव्हीजीचा कट ऑफ किती येणार आहे, परंतु ही
ही भूमिका मात्र शासनाची त्या ठिकाणी दिसत नाही. आम्ही जेव्हा स्वतः सांगतो आहे की या टक्का पाहून आम्ही सांगतोय की एवढा एवढा रिझल्ट येऊ शकतो, एवढा एवढा कट ऑफ येऊ शकतो, परंतु जागाच आपल्याला कळत नाही तर कट ऑफ सुद्धा आपण कसा काढणार आहोत. कारण वेगवेगळ्या युट्यूबच्या माध्यमातून या सर्व गोष्टी सांगितल्या जात आहे आणि त्या विद्यार्थ्यांना तुम्ही या जे काही मी गोष्टी बोललेलो आहे त्याबद्दल तुम्ही स्वतःचं मत व्यक्त करा. तुम्हाला काय वाटते याबद्दल, की शासनाची भूमिका चुकीची आहे, प्रशासनाची भूमिका चुकीची आहे, की जाणीवपूर्वक हे भरती लांबवताना आपल्याला दिसत आहे. आणि यात विद्यार्थी सुद्धा घाबरलेले आहेत. जर जागा कमी येईल तर माझा कट ऑफ मात्र हाय वाढेल आणि मी माझ्या तोंडाला पाणी पुसलं जाईल असं त्या ठिकाणी स्पष्ट आपल्याला दिसत आहे. ज्यांच्या तोंडात घास आलेला आहे तो सुद्धा खाली पडेल असं नोकरीच्या बाबतीत आपल्याला म्हणजे पाहायला दिसत आहे. आणि वेगवेगळी नेते मंडळी जरी काम करत असतील तरी ते दिखावा म्हणून काम करत असतात. आणि हे दिखावा म्हणजे 10 वेळा तुम्हाला एक वेळा जातील मंत्रालयामध्ये किंवा आयुक्तालयात, परंतु वारंवार दररोजच्या दररोज कुठे ना कुठेतरी तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतात आणि आपणच त्याचे भूलथापांना बळी पडत असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्यावरती विचार करा. स्वतः कमेंटद्वारा सांगा की तुम्हाला नेमकं याबद्दल काय वाटतं, मी जे बोललेलो आहे त्याबद्दल काय वाटतं, शासनाची प्रशासनाची भूमिका काय असणार आहे, तुम्हाला नेमकं काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच अपडेट करता माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा. धन्यवाद.